नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं, दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची कृष्ण पक्षाची प्रथमा आहे, नक्षत्र शततारका आहे, योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:42 ते 5:17 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:53 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा होताना दिसून येतील. याचप्रमाणे थोडंसं स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही उत्तम ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी आरंभ करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे दिवस तुमचा जाऊ शकेल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास.
धनु राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील घरातल्या व्यक्तींसाठी किंवा त्यांच्या काही मागण्या पूर्ण कराव्या लागतील. मात्र दिवस संपूर्ण तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. घाई गडबडीमध्ये दिवस जाऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, पण तुम्ही पूर्ण होताना कठीण होऊन बसेल. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.